जय महाराष्ट्र मित्रांनो, फायनान्शियल नॉलेज इन मराठी या अंतर्गत एक जबरदस्त इन्व्हेस्टमेंट स्कीम बद्दल माहिती सांगतोय, ज्यामध्ये तुम्ही वर्षाला 1 लाख रुपयांपर्यंत इंटरेस्ट मिळू शकताय। जबरदस्त योजना आहे। कुठली आहे तर आरबीआय गव्हर्नमेंट बॉन्ड्स बद्दल तुम्हाला माहिती सांगतोय। याची खासियत अशी आहे की फक्त 1000 रुपयांपासून मॅक्झिमम किती पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय। दुसरी खासियत याची अशी आहे की ऑनलाइन ऑफलाइन तुम्ही करू शकताय। तिसरी खासियत म्हणजे दर 6 महिन्यांनी इंटरेस्ट आपल्याला मिळत जातं। चौथी खासियत अशी आहे की तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवताय किंवा सिक्युअर पैसे राहावे म्हणून एफडी करताय किंवा एनपीएस मध्ये टाकताय तर त्यापेक्षाही इथे जास्त व्याज दर मिळतं। आरबीआय सेव्हिंग बॉन्ड्स असल्यामुळे गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे, 100% सेफ आहे, त्यामुळे जबरदस्त इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे। त्याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओत माहिती सांगतोय, कारण की अनेकांच्या कमेंट्स आहेत, त्यांना पैसे वाढवायचे आहे, सेव्हिंग करायचे आहे, पण मार्ग माहित नाही। अनेकांना शेअर मार्केट, एसआयपी एवढंच माहिती आहे, पण या चॅनलच्या माध्यमातून आपण फायनान्शियल नॉलेज आपल्या लोकांपर्यंत पोहोचवतोय। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। अनेक जण आहेत त्यांना ही माहिती मिळाली पाहिजे, त्यामुळे शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, आरबीआय सेव्हिंग बॉन्ड्स एक जबरदस्त ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी। खासियत याची अशी आहे की 100% सेफ आहे, कारण की आरबीआय स्वतःचे बॉन्ड्स आहे, त्यामुळे एक चांगलं ऑप्शन आहे। तिसरं म्हणजे अनेक जण का आहे इन्व्हेस्टमेंट करत असतात पण त्यांना मार्ग माहित नाही, तर हा पण एक सेफ बॉन्ड आहे जे की तुम्ही ऑनलाईन करू शकताय। म्हणजे वेगवेगळे बँके आहेत तिथूनही करू शकताय, ऑफलाईनही करू शकताय। आता तेच तुम्हाला स्क्रीनवर जाऊन समजून सांगतो। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची ही प्रेस रिलीज आहे। या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळी डिटेल मध्ये माहिती मिळून जाईल। हे जे आरबीआय सेव्हिंग बॉन्ड्स आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळून जाईल, तुम्ही ते इझिली वाचू शकताय। पण अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला हे समजून सांगतो। सगळ्यात पहिलं बेनिफिट याचं काय आहे तर बघा, इथे इन्व्हेस्टमेंट प्लॅन जबरदस्त आहे। हाय इंटरेस्ट रेट आपल्याला मिळतो, म्हणजे तुम्ही एफडी करता आहे, बँकेत सेव्हिंग करताय किंवा एनपीएस जरी करताय त्याच्यापेक्षाही जास्त मिळते। इन्व्हेस्टमेंट अमाऊंट फक्त 1000 रुपयांपासून मॅक्झिमम तुम्ही किती करू शकताय आणि लॉंग मॅच्युरिटी पिरियड आहे। ओके, तर याचाच आपण फायदा घेऊ शकतोय। जसं की आपण बघायला गेलो तर दर 6 महिन्याला आपल्याला इथे इंटरेस्ट मिळत जातो। ओके, म्हणजे बघा 1 जानेवारी आणि 1 जुलैला तुम्हाला हे जे इंटरेस्ट आहे ते मिळत जातं। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एनसीएस जे आहे त्याच्यापेक्षा 0.5 ने आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळतो। अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 1000 रुपयांपासून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय। आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय तर बघा, सगळ्यात आधी तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, म्हणजे कोणीही इंडियन आहे तो यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय, किंवा तुमचं जॉईंट अकाउंट आहे तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय। तुम्ही पॅरेंट्स असाल तर तुमच्या मुलांसाठी पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय। HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली तुम्ही आत तरी करू शकताय। ओके, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन असाल तरी करू शकताय, युनिव्हर्सिटीज तुम्ही आत तरी करू शकताय। तुम्ही जर NRI असाल तर तुम्ही करू शकत नाही। ओके, आता दर 6 महिन्यांनी याचे जे इंटरेस्ट असतात ते बदलत असतात। आता तुम्ही इथे बघू शकता, सध्या 8.5% इथे इंटरेस्ट मिळतोय। तर बघा इथे दिलाय इंटरेस्ट रेट 8.5% आहे, आणि हा जो लॉक इन पिरियड आहे हा 7 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे। पण तुम्ही जर 60 ते 70 मध्ये असाल तर तुम्ही 6 वर्षानंतर तुमचा लॉक इन पिरियड संपून जातो, किंवा 70 ते 80 मध्ये असाल तर 5 वर्षाचा आहे, आणि 80 पेक्षा जास्त तुमचं वय आहे तर 4 वर्षाचा आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। तर बघा, थोडक्यात कॅल्क्युलेशन्स तुम्हाला सांगतो। तुम्ही जर 50,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय या स्कीम मध्ये आरबीआय बॉन्ड मध्ये, तर 8.05% व्याजदर आणि जे की 7 वर्षांचा याचा लॉकिंग पिरियड आहे, तर आपले किती होतात 86,875 रुपये होतात, म्हणजे 36,000 रुपये इथे आपल्याला इंटरेस्ट अमाऊंट मिळते। पण तेच अनेक जण रिटायर झालेले असतात, जमीन विकली किंवा काही पैसे तुमच्याकडे आले आणि तुम्ही 10 लाख रुपयांची जर इन्व्हेस्टमेंट करताय 7 वर्षांसाठी, तर इथे बघा आपले किती होणार आहे 17,37,513 रुपये होणार आहे। म्हणजे आपल्याला किती इंटरेस्ट मिळाला 7,37,513 रुपये, म्हणजे 7 वर्षांसाठी 7 लाख, म्हणजे एका वर्षासाठी आपल्याला 1 लाख रुपयांचं व्याजदर मिळालं। त्यामुळे म्हणालो एक जबरदस्त इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे। आपण फक्त एज्युकेशनल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जी की अत्यंत व्हॅल्युएबल असणार आहे। आता हे जर बॉन्ड तुम्हाला घ्यायचं आहे तर डायरेक्ट ज्या पण बँक आहे, जसं की बघा ॲक्सिस बँक झाली, बँक ऑफ बडोदा झाली, कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही हे घेऊ शकताय। ओके, ऑनलाईन ऑफलाईन अर्ज तुम्ही सबमिट करू शकताय। दुसरं म्हणजे यासाठी फक्त तुम्हाला जसा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड असणं आवश्यक आहे। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बॉन्डची तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी विक्री करता येत नाही। एकदा का तुमच्या नावावर असेल तर तुमच्या नावावरच ते राहतं। हा, तुमचा मृत्यू झाला तर तुमचा जो नॉमिनीज आहे त्यावर तुम्ही ट्रान्सफर करू शकता, जी की एक चांगली गोष्ट आहे। आता लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या बॉन्डची सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी विक्री करता येत नाही, आणि ही जे बॉन्ड धारक आहे त्याचा मृत्यू झाला
तरच ते ट्रान्सफर केले जाऊ शकतात. त्यामुळे सेफ आहे. अनेक जण काय करतात, खरेदी विक्री करून टाकतात पैशांच्या नादात. त्यामुळे कधी कधी त्यांना पुढे जाऊन नुकसान पण होतं. ते नुकसान आपलं वाचणार आहे. त्यामुळे म्हणालो हे आरबीआयचे बॉन्ड असल्यामुळे 100% सेफ्टी आहे आणि हे इंडियन बॉन्ड मार्केटमध्ये एक संधी उपलब्ध करून देतात. कारण की अनेकांना शेअर मार्केट जमत नाही, इन्व्हेस्टमेंट करायला जमत नाही, तर त्यांच्यासाठी हे जबरदस्त बॉन्ड्स आहे. तुम्ही पाहिजे तर या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकताय. असेच नवीन नवीन फायनान्शियल नॉलेज व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.